लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी थेट ॲक्शन घेतलाय। आरोपींना ज्या ठिकाणी हल्ला केला त्याच भावली धरण परिसरात नेऊन पोलिसांनी धिंड काढत तपासाचा आढावा घेतलाय। नाशिकमधील भावली धरण परिसरामध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये आरोपींना थेट घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढण्यात आली आहे। पर्यटकांच्या मनातील भीती कमी करणे आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे हा या कारवाईमागचा मुख्य उद्देश असल्याची चर्चा आहे। हल्लेखोरांनी नेमका कसा हल्ला केला आणि त्याचा कट कसा रचला याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी आरोपींना भावली धरण आणि वॉटरफॉल परिसरात नेलं। घटनास्थळी संपूर्ण घटनाक्रमाचा आढावा घेत पुढील तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल मच्छिंद्र भटाटे, अनिकेत गणेश मानवेडे, अनिरुद्ध विठोबा भागडे, सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते, विनोद लक्ष्मण बोराडे, सचिन दत्तू आडोळे, अर्जुन सिंधू आडोळे, देविदास कचरू भगत आणि अजय भूषण दालभगत यांचा समावेश आहे। न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यावेळी आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं वधवून घेत कठोर संदेश देण्यात आलाय। या कारवाईमुळे आरोपींना चाप बसवण्याचा प्रयत्न होत असतानाच नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षिततेचा ठोस संदेश देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलाय। पोलिसांच्या या ॲक्शनमुळे गुन्हेगारांना स्पष्ट इशारा मिळालाय की आता पर्यटकांवरील हल्ले थांबतील का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।